नमस्कार मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून राज्यामध्ये पावसाचा जोर अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणखीनही पाऊस सुरू आहे आणि आणखीनही याच्यामध्ये काही जोर वाढू शकतो. राज्याच्या विविध भागामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या सर्व परिस्थितीमध्ये झालेल्या नुकसानीही पाहता परत शेतकऱ्यांमध्ये काही संभ्रमाचा असं वातावरण निर्माण केलं जातंय. म्हणजे पीक विमा मिळण्यासाठी 72 तासाच्या आतमध्ये तुमचा पीक विमा भरपाईसाठी नुकसानीचा क्लेम दाखल करा. अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी तुमचा क्लेम दाखल करा. पीक विमा योजना राबवली जात असताना बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा काढण्यात आलेला आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी सुद्धा शेतकरी प्रतीक्षित आहेत आणि आपण पाहिलं होतं की 73 कोटी रुपये नुकसान भरपाई सोलापूर आणि काही इतर हिंगोली वगैरे जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेले आहे. मग आता नवीनच हे क्लेमचा प्रकार आणि व ह्या माध्यमातून फॉरवर्ड केले जाणारे मेसेजेस यामध्ये शेतकऱ्यांमध्ये हा एक प्रश्न पडणं साहजिकच आहे आणि या अनुषंगाने काही महत्त्वाची माहिती आज घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, गेल्या 2 ते 3 दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. 118 किलोमीटर, 110 मिलीमीटर, काही ठिकाणी 70 मिलीमीटर, काही ठिकाणी 65 मिलीमीटर वगैरे पाऊस चाललेला आहे आणि सततचा पाऊस काही भागामध्ये पडतोय. याच्यामुळे जे काही नुकसान होत आहे या नुकसानीची जी काही भरपाई असणार आहे ती कृषी विभागाच्या माध्यमातून, महसूल विभागाच्या माध्यमातून आणि ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जे काही संयुक्तिक पंचनामे केले जात आहेत त्या संयुक्तिक पंचनामे ज्या माध्यमातून ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. त्यासाठी जे संयुक्त पंचनामे केले जातील त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही ठिकाणी फोटो मागवण्यात आलेले आहेत. आता कृषी विभाग प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना जिओ टॅगिंगच्या माध्यमातून फोटो काढून गावामध्ये आपले सरकार सेवा केंद्र आणि किंवा गावाचे जे काही रोजगार सेवक असतील, गावाचे जे काही कृषी मित्र असतील याच्या माध्यमातून जमा करून घेतले जात आहेत. त्या शेतकऱ्यांची यादी बनवली जाते. त्याच्यामध्ये त्यांचे एकूण क्षेत्र, नुकसानीचे क्षेत्र वगैरे माहिती अपडेट केलेली जाते आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन केलं जातं. या सर्व पार्श्वभूमीवरती एक डाटा एकत्रित करण्याचं काम सुरू आहे. पण आता मग पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी क्लेम करायचा का, ते परत एकदा नंबर देण्यात आलेला आहे. या नंबरवरती कॉल करा वगैरे. मित्रांनो, कुठल्याही नंबरवरची तुम्ही जरी कॉल केला, कुठल्याही मेल ID वरती जरी तुम्ही मेल पाठवला, तुम्ही कुठल्याही प्रक्रिया जरी पार पाडल्या तरी 2025 मध्ये जे काही पीक विमा मिळणार आहे तो तुमच्या पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारेच मिळणार आहे. आपण 1 सप्टेंबरपासून अपडेट दिलं होतं की राज्यामध्ये बऱ्याच साऱ्या भागामध्ये उडीद आणि मूग या पिकाच्या पीक कापणीचे प्रयोग सुरू झालेले आहेत. पीक कापणीच्या प्रयोगाच्या अंती जे काही एकंदरीत आलेले जे काही उत्पादन आहे त्या उत्पादनाच्या आधारेच ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. आता पीक विम्याची नुकसान भरपाई ही उत्पादनाच्या आधारे देण्यावरती मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवण्यात आलेला आहे. कारण उदाहरणार्थ आपण कळंब, तेरणा, लातूरच्या याच्यामध्ये मांजरा नदीचा पूर वगैरे करतो. जर समजा एखाद्या नदीला पूर आला आणि ज्या शेतकऱ्याचं जर नदीच्या लगतचं क्षेत्र वाहून गेलं, किंवा आता आपण परवाच उदाहरण पाहिलं होतं की एका गावामध्ये असा ढगफुटी दृश्य पाऊस झाला आणि अशा प्रकारचा जर पाऊस झाला, शेलगाव म्हणून काहीतरी नाव हे धाराशिव कळंब तालुक्यातील त्या गावामध्ये एका ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. मग आता त्या एका शेतकऱ्याचं नुकसान आणि इतर शेतकऱ्याच्या नुकसानामध्ये फरक असणार आहे. मग अशा प्रकारे जर नुकसान झालं तर त्या शेतकऱ्याला दिलासा कसा मिळणार? दुसरं, आता उडीद आणि मुगाच्या पीक कापणीचे प्रयोग सुरू आहेत. उडीद मुगाच्या पीक कापणीचे प्रयोग झाले, आता पीक कापण्यात आलं, परंतु इतर शेतकऱ्यांचे जे काही पीक अद्याप निघालेले नव्हतं किंवा निघून त्याची मळणी झालेली नव्हती, अशा जर पीक आता पाण्याखाली बुडालेलं असतील किंवा झालेलं पीक घरी पोहोचण्याआधीच ते जर पाण्यामध्ये भिजलेले असतील तर त्याचं झालेलं नुकसान हे कसं काय मिळणार, हे केलं जाणार, हा एक त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि जे काही 2025 मध्ये नुकसान असणार आहे या नुकसानाची आकडेवारी ही पीक कापणीच्या पूर्वेकाच्या आधारे काढली जाणार आहे. त्या अहवालाच्या आधारेच काढली जाणार आहे. साधारणतः 1 ते 2 दिवसामध्ये जी काही आपली हंगामी
पैसेवारी ते हंगामी पैसेवारी जाहीर केली जाईल आणि हंगामी पैसेवारीच्या पार्श्वभूमीवरती पीक विम्याची किंवा जे काही नुकसान भरपाईच्या अनुदानाचे स्टेटस हे त्या जिल्ह्यामध्ये कळणार आहेत. परंतु कृषी विभागाच्या माध्यमातून जे काही अपडेट लेटेस्ट परवापर्यंत देण्यात आलं होतं त्याच्यामध्ये 29 ते 29 जिल्हे बाधित दाखवण्यात आलेले होते. परंतु आता कुठे जास्त कुठे कमी कुठे असं त्याच्यामध्ये नुकसान दाखवण्यात आलेलं होतं. परंतु साधारणपणे 40 लाख एकरपर्यंत क्षेत्र हे परवापर्यंत बाधित दाखवण्यात आलं होतं. याच्यामध्ये आणखीन पंचनामे सुरू होते आणि आता जे काही गेल्या 2 दिवसामध्ये नाशिक असेल किंवा इतर प्रत्येक भागामध्ये असेल जे काही नुकसान होते ते नुकसान एकंदरीत आकडे वाढवणारे आहे. कालच आपण नांदेडचं उदाहरण पाहिलं, कालच धाराशिवचं उदाहरण पाहिलं किंवा काल लातूरमधील परिस्थिती पाहिली, हिंगोली असेल, यवतमाळ असेल, सर्व एक भयानक नुकसान आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तीच परिस्थिती आहे. मग ही जी आकडेवारी ही आणखीन आकडेवारी वाढणार आहे. मग एकंदरीत आकडेवारी पूर्ण आल्यानंतर याच्यामध्ये किती नुकसान झाले आणि किती नुकसानीसाठी किती नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे हे पुढे या ठिकाणी समजून घेणार आहेत. परंतु जर तुम्ही पीक विमा काढला असेल आणि जर तुम्हाला असं काही सांगितलं जात असेल तर तुम्ही बिनधास्त त्या प्रक्रिया पार पाडा. परंतु तुम्ही पार पाडलेल्या प्रक्रियेच्या आधारेच मला आजच एक सकाळी कमेंट आली की मी कापसाच्या झालेल्या नुकसानीसाठी पंचनामा केला आहे, म्हणजे सर्व क्लेम दाखल केला आहे. आता मला साधारणपणे पीक विमा किती दिवसात मिळू शकतो? बिलकुल मिळणार नाही. तुम्ही जर कापसाचे नुकसान आज जरी दाखल केले तरी तुमच्या वैयक्तिक नुकसानीच्या त्या पंचनाम्यावरती तुमच्या त्या क्लेमवरती तुम्हाला सध्या तरी पीक विमा मिळणार नाही. कारण कापसाच्या पीक पाणीचे प्रयोग होतील ते प्रयोग व्हायला साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारी होईल. त्याच्यानंतर तो डाटा मार्चपर्यंत अपडेट होईल आणि त्याच्यानंतर कापसाला पीक विमा येणार की नाही हे निश्चित होणार आहे. सध्या उडीद, मूग, मका या पिकांचं चाललंय आता याच्यानंतर सोयाबीनचे पीक पाणीचे प्रयोग सुरू होतील. साधारणपणे त्यालाही 20 सप्टेंबर नंतर सुरुवात होऊ शकते मित्रांनो. 10 ऑक्टोबरपर्यंत साधारणपणे सोयाबीनच्या काढणीचा कालावधी वगैरे ग्राह्य धरला जातो. 15 ऑक्टोबर जे काही असेल त्या कालावधीमध्ये ते पीक पाणीचे प्रयोग होतील आणि त्याच्यानंतर आलेल्या आकडेवारीनुसार हे सगळं निश्चित होणार आहे. त्याच्यामुळे कुणीही कुठल्याही मेसेजवरती विश्वास ठेवू नका. पीएम करायचं असेल तर करा, परंतु तुम्हाला जे काही मिळणारं नुकसान भरपाई ही नुकसान भरपाई तुमच्या भागातील पीक पाणीच्या कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारेच मिळणार आहे. हे पीक विमाधारक शेतकऱ्यांसाठी आणि अतिवृष्टी जर झालेली असेल तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये झालेल्या नुकसानीचे नोटक कॅम्पच्या माध्यमातून तुमचे जे काही जिओ टॅगिंगचे कॅमेरे असतील त्याच्या माध्यमातून काढून तुमच्या कृषी विभागाकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला नुकसान भरपाईमध्ये समाविष्ट केलं जाईल. यावर्षी आतापर्यंत जे काही शासनाच्या माध्यमातून जे काही अपडेट येत आहेत याच्यामध्ये 8,500 रुपये प्रति हेक्टर जास्तीत जास्त 2 हेक्टरच्या मर्यादेमध्येच हे नुकसान भरपाई दिली जाणार आहे. म्हणजेच करोड शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 17,000 रुपये आणि फळबागावाल्यांना जास्तीत जास्त साधारणपणे 34,000 रुपयापर्यंत आणि बहुवार्षिकसाठी पुढे काही हे त्या तरतुदीनुसार ते नुकसान भरपाई दिली जाईल. जर एखाद्याचं शेत वाहून गेलं असेल, आता जसं कालच शेलगाव जर उदाहरण सांगितलं, कळंब तालुक्यात मधलं किंवा नांदेडमध्ये लातूरमध्ये किंवा अनेक ठिकाणी अशा ज्या काही जमिनी वाहून गेल्यात, जमीन जर पूर्ण खरडून गेली असेल, वाहून गेलेली असेल तर त्याच्यासाठी 45,000 रुपये नुकसान भरपाई दिली जाते. परंतु त्याचे इतर काही निकष आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा नुकसान भरपाई न मिळणे किंवा इतर काही वेगवेगळे लाभ असतात ते न मिळणे वगैरे आहे. ते तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला ते कृषी विभागाच्या माध्यमातून समजून सांगितलं जाईल. अशा प्रकारे सध्याची एक परिस्थिती आहे. आकडेवारी ही 45 लाखाच्या एकरच्या पुढे जाऊ शकते. शासनाच्या माध्यमातून पूर्णपणे आकडेवारी आल्यानंतर साधारणपणे ऑक्टोबरच्या महिन्यामध्येच शासनाकडे प्रस्ताव दाखल केले जाऊ शकतात. कारण सध्या अंतिम टप्प्यामध्ये पंचनामे आलेले असताना परत जे काही नुकसान होतं त्याच्यापुढे नुकसानग्रस्ताचे आणि झालेले नुकसानीचे
आकडेवारी वाढू शकते आणि देत असताना पूर्णपणे एकत्रितपणे जर दिलं तर ते हे शेतकऱ्यांना न्याय मिळाल्यासारखं असू शकतं. कारण परत टप्प्याटप्प्याने बरेच सारे शेतकरी त्याच्यातून वगळले जातात. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची पुन्हा त्याच्यामध्ये नावं येतात. मग नाव येऊन यादी मोठी होते, शेतकऱ्यांना संख्या मोठी होते आणि शेतकऱ्याला मिळणारं अनुदान कमी होतं. 2024मध्ये बरेच सारे शेतकरी डबल नाव आले म्हणून वगळण्यात आले. त्याचे जवळजवळ 50 ते 60 कोटी रुपये बिनकामाचे वाया गेले. जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा इतर जिल्ह्यामध्ये असेल तर अशी परिस्थिती यावर्षी तरी होऊ नये आणि ऑक्टोबरमध्ये प्रस्ताव होऊन दिवाळीपर्यंत मदत दिली जावी अशी एक माफक अपेक्षा असेल. परंतु तशात सध्या काही शक्यता दिसत नाही आणि येणारा जो काही काळ असेल, आठवड्याच्या पुढचा 10 दिवसाचा वगैरे, याच्यामध्ये आणखी नुकसानग्रस्त असू शकतो. अशा प्रकारे तर सध्या शक्यता दिसत नाही आहे. त्यामुळे आपल्याला पिकाची जी काही शक्य असेल काढणी केलेल्या वगैरे ते काळजी घेण्याचा प्रयत्न करा आणि सोयाबीनच्या काढणीचा जो काही एकंदरीत तुमचा जो नियोजन असेल ते आता या पावसाच्या नियोजनावरती करा, जेणेकरून तुम्ही थोडेफार नुकसानापासून आणखीन वाचू शकता. तर मित्रांनो, विचारत गेलेले प्रश्न हे एक महत्त्वाचा अपडेट होता. पीक विम्यासाठी तुम्हाला कुठल्याही माध्यमातून जरी क्लेम केला तरी तुम्हाला पीक विमा हा पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारेच दिला जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.